नमस्कार मित्रांनो, आज आलतो धरम पाहायला. पाटील मी जायकवाडी धरम पाहायला. शुभम एक हे पाटील पाटील हात करा. अरे या धरणावर चलो चलो मग पाय गाळे बाबा हा जाऊन गेले सगळे. इतकं उच घे एवढं उच आहे. आलो वरती. खडी आथरली इकडं. हे धरणाचं पाणी. एवढं लांब काय इकडं आलो वरती. धरण हे बा किती मोठं आहे. इथं बसून पाटील. इथं वरती बसून पाटील तेवढी फोटो काढून थांबा ना. इथं बसून वर अर्धे म्हटले आणले पोरांनी. पंच शिवम का 4 दिवस पाणी पेलं नव्हतं का? किती दिवस पाणी नव्हतं प्याला. अजून तर काहीच नाही. तेवढी पाणी उडी झाली. तुम्हाला म्हणलं होतं अजून एक घ्या म्हणून. पाटील काय पाटील कसं काय वाटतं बरी झाले. खूप निसर्गरम्य वातावरण आहे. हा या ब्लॉगचा मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो ब्लॉक ब्लॉक की आपणही आपल्या भाविलीसोबत या. हा वा खरंच या. लय भारी वातावरण आहे बा. आम्ही आलोय, तुम्ही या आणि नाथसागर डॅमचा आनंद घ्या. घेणीकडे मला घेणीकडे आनंद घ्या जरा. अशी तुम्हाला मी ब्लॉगतर्फे सर्वांना विनंती करतो आणि माझे मोलाचे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. जय जय भारत. हे बघा कुरमुड्या. पाटील वातावरण लय भारी रविकडे. वातावरण लय भारी. फॅमिलीसाठी फॅमिली सारखे. मग काय भावा नाही. चलो पाणी पाहिजे. शुभम पवार जायकवाडी धरण कसं काय वाटलं. नादर एकदम मस्त. एकदम भारी ना. इकडं आल्यावर छानपणी मस्त पाण्यात फिरलो गेलो. छान वाटत. पावला का एकदम मस्त पाऊस. काय गार वाटतं यार इकडं. लय भारी वाटतं. लय मोठं नाही यार. दूर आहोत. असं काय बोललं बघा आपलं फटके देण्यात तिथे हे तुम्ही. कसं वाटलं बरं. कसं बघ गार्डन. गार्डन गार्डन म्हणजे आपलं वातावरण. येऊ शुभम चला भाऊ. कसं वाटलं सांग ना. पाटील छान थांबून जाता येईल ना. मुलं छान आहेत, मुली छान आहेत. जास्त मुली छान आहेत तिकडे. हो का यार. हे तर पाटील पाटील कसं काय वाटलं धरण. मुलींना पाहून पाटील जरा गोड गोड गुंड हसले गालातले गाला. पाटील कसं काय वाटलं सांगा ना. भारी भारी गाडी. व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चल बा.